मित्रांनो, एक खूप छान गोष्ट माझ्या वाचण्यात आली। तुम्ही मोबाईल कधी विकत आणलाय का? आयफोन वगैरे आणलाय, त्याच्यामध्ये एक मॅन्युअल पण असतं। ते मॅन्युअल कधी वाचलंय का? कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली, साधा टीव्ही आणला, मोबाईल आणला, फ्रीज आणला, तर त्याच्यावर हे गॅजेट वापरायचं कसं याचं मॅन्युअल असतं। आणि ते मॅन्युअल कधी वाचलंय का आपण? नाही। तसंच आपल्या जीवनाचं पण एक मॅन्युअल आहे आणि ते म्हणजे आहे भगवद्गीता। ती पण आपण कधी वाचली का? नाही। तीच गोष्ट फायनान्शियल लिटरसी मध्ये पण। फायनान्शियल लिटरसी मध्ये सुद्धा एक मॅन्युअल असतं की ही इन्व्हेस्टमेंट का करायची आणि का नाही करायची। म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा ते मॅन्युअल मध्ये शेवटी लिहिलेलं असतं की म्युच्युअल फंड आर सपोज टू मार्केट रिस्क। हा, पण हे मॅन्युअल कोणच वाचत नाही। पण मग मॅन्युअल वाचत नाही तरी आपल्याला काय वाटतं की ते मला माहिती असावं आणि ते वापरता यावं, म्हणून आपण काय करतो, ते गॅजेट घेतलं की तिथला सर्व्हिस इंजिनियर असतो त्याला बोलवतो आणि त्याला सांगतो की बाबा मॅन्युअल काही मी वाचणार नाही, थोडक्यात माहिती सांग की मी हे कसं वापरायचं, आणि तो जे सांगतो ते आपण ऐकून खुश होतो। सेम थिंग आपल्याला अध्यात्माच्या बाबतीत ज्यावेळी अडचण येते त्यावेळी आपण आध्यात्मिक गुरुकडे जातो आणि त्याला म्हणतो मी भगवद्गीता काय वाचणार नाही, पण तुम्हीच सांगा जीवन जगायचं कसं, आणि तो जे प्रवचन देतो ते ऐकतो आणि आपण खुश होतो। सेम थिंग ज्यावेळी आपल्याला फायनान्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करायची असते त्यावेळी सुद्धा तुम्हाला हेच करायला पाहिजे। त्यावेळी मात्र तुम्ही दोस्ताकडे जाता किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जाता, पण त्यावेळी सुद्धा तुम्ही त्यातला जो एक्सपर्ट आहे त्याच्याकडे जायला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बाबा मला फायनान्शियल लिटरसीतलं मॅन्युअल वाचून दाखव, किंवा थोडक्यात सांग की बाबा मी माझ्या आयुष्यासाठी काय केलं पाहिजे। तर त्या मॅन्युअलमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे रिटायरमेंटसाठी तुमची 4 पैशाची तयारी, तरतूद करून ठेवणं। आणि ती तरतूद करत असताना बऱ्याच वेळा माणसं म्हणतात की माझा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय आणि तीच इन्व्हेस्टमेंट माझ्या म्हातारपणीसाठी। पण एक नीट लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नंतर एका सर्टन एज नंतर काम करणं बंद करणार आहात, तुम्हाला ते होणार नाही, कारण तुम्ही टाइम पण नाही देऊ शकणार आणि तुम्ही तुमची एनर्जी पण देऊ शकणार नाही। आणि ज्यावेळी ती देऊ शकणार नाही त्यावेळी तुम्ही पुढच्या पिढीकडे देणार आहात की त्याला सांगणार तू तुझा वेळ पण दे, एनर्जी पण दे, तुझ्या आयडियाज वापर आणि बिझनेस वाढव। समजा तो ते नाही करू शकला तर, तो करू नाही शकला तर व्यवसाय खाली येईल, आणि व्यवसाय खाली आला तर मला यादा कदाचित रिटायरमेंटला फंड्स नाहीत मिळणार, किंवा यादा कदाचित सत्ता त्याच्या हातात जाईल, त्याचे खर्च चालू होतील आणि तो पैसे तुम्हाला त्याच्या व्यवसायातनं, तुमच्या व्यवसायातनं तुमच्या म्हातारपणीसाठी देऊ शकणार नाही। अशा वेळी काय केलं पाहिजे तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये टाकली पाहिजे, जिथं तुम्हाला टाइम पण द्यायची गरज नाही, तुम्हाला तुमची एनर्जी पण द्यायची गरज नाही। फक्त तुम्ही आता जी काही पैसे इन्व्हेस्ट करून ठेवणार आहात त्यावेळी तुमच्या मुलांनी जरी त्याचं कर्तृत्व नाही दाखवलं तरी तिथला फंड मॅनेजर तुमच्यासाठी ते रिटर्न जनरेट करून देईल आणि तुमचं म्हातारपण आनंदी आणि सुखाचं राहील। आणि हेच मॅन्युअल आहे तुमच्या आयुष्याचं। त्यामुळे लक्षात घ्या की मॅन्युअल जरी आपण वाचत नसेल तर त्याच्या रिलेटेड त्यातल्या एक्सपर्ट माणसाचा गायडन्स मात्र आपण घेतला पाहिजे, तर ते सोपं जाईल। थँक्यू।